नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शांतता दिसते. तरी देखील ठिकठिकाणी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात खास करून अहिल्यानगरमध्ये पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे. परंतु हवामानात एक बदल आपल्याला महत्त्वाचा दिसतोय आणि तो म्हणजे बंगालच्या उपसागरात बाष्प वाढू लागला आहे. त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होईल ते बघावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला WD पाठी WD उत्तर भारतात येण्याचं सत्रही चालू आहे. आज जरी महाराष्ट्रात पावसाची उघडीप दिसत असली तरी पुढे पावसाचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे. आज आपण केवळ 48 तासाचा पुढचा अंदाज बघून त्यानंतर आपल्याला संपूर्ण एप्रिल महिन्यासंदर्भातील अंदाज जो भारतीय हवामान खात्याने प्रिडिक्ट केला आहे, प्रोबॅबिलिटी, तो आपण बघणार आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये सध्या घाट माथ्यावर थोडं वातावरण निर्माण झालंय. थोडं नंदुरबार, धुळ्याच्या काही भागात, पश्चिमी भागात थोडं वातावरण आहे. बाकी महाराष्ट्रात आज जास्त प्रभाव नाही. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात काही हालचाली सुरू होत आहेत, यावर लक्ष ठेवावं लागेल. आपण या ठिकाणी बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ दक्षिणी भागात रात्री उशिरा पावसाचा अंदाज आहे. बाकी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कमी आहे. या ठिकाणी एक पावसाळी क्षेत्र आहे, ज्याला आपण कमी दाबाचं क्षेत्र म्हणतो, आणि याचा प्रभाव हा जवळपास या मोठ्या भागावर तयार झालेला आहे. आपण महाराष्ट्रात देखील असं बघतो की ज्याही ठिकाणी पाऊस होतोय त्या ठिकाणी अगदी उत्तर भारतातील पावसासारखी गारपीट होताना आपण बघतो. तर हा एक हवामान बदल आहे. WDचा प्रभाव आहे, स्थानिक वातावरण पोषक आहे, दोन्ही समुद्रातून येणारी ईस्टर्ली आणि वेस्टर्ली वारे आहेत. या सर्व परिस्थितीवर या ठिकाणी हे वातावरण तयार होत आहे. एकूणच मान्सूनपूर्व पावसात मेघगर्जना, विजांचा कडकडाट होतो. बऱ्याच ठिकाणी विजा पडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. उघड्यावर शेतात पावसाच्या वातावरणात काम करू नये, झाडाखाली थांबू नये, जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. झाडाखाली दरम्यानच्या काळात जनावरांनाही बांधू नये, कारण बीज पडल्यास या ठिकाणी नुकसान होतंय. बऱ्याच ठिकाणी पावसात गारपीट होते, त्यामुळे उघड्यावर जनावरांना बांधू नका, जेणेकरून जनावरांना बसणारा गारीचा मार हा देखील भविष्यात धोकादायक ठरू शकतो. एप्रिल महिन्यामध्ये पावसाची काय परिस्थिती असू शकते या संदर्भातील प्रोबॅबिलिटी रेनफॉल फोरकास्ट भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. यामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये अबव नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस एप्रिल महिन्याच्या पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आणि एकूणच भारतामध्ये देखील प्री मान्सून एप्रिलमध्ये बऱ्यापैकी बरसण्याची शक्यता आहे. साधारण टेम्परेचर म्हणजे मिनिमम टेम्परेचर संदर्भामध्ये जो अंदाज देण्यात आला आहे एप्रिल ते जून या संदर्भामध्ये, परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात रिलॅक्सेशन दाखवण्यात आलं आहे. आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे की मॅक्झिमम टेम्परेचर जो एप्रिलमध्ये दाखवण्यात आला आहे तो मुख्यत्वे करून मराठवाड्याच्या दक्षिणी भागात दाखवण्यात आलेला आहे. थोडक्यात अंदाज जर बघितला तर 31 तारखेला या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, म्हणजे यामध्ये साधारणपणे आपण बघतो सोलापूरचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे, या ठिकाणी पाऊस दाखवण्यात आला होता. त्यानंतर इकडे आपण बघतो की परभणी, नांदेड आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हिंगोली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता आजच्याला. बाकी येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये आहे, परंतु तेवढं पाऊसमान अजून तयार झालेलं नाही. रात्री थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्या 1 एप्रिलला देखील अहिल्यानगर, पुणे, त्यानंतर पुण्याचा घाट परिसर, साताऱ्याचा पूर्व भाग, त्यानंतर नाशिकसह धाराशिव, लातूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. बाकी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात येलो अलर्ट आहे. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील 48 तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तसाचा GFS आणि आयकॉन मॉडेलचा अंदाज बघणार आहोत आपण. पुणे, सातारा, कोल्हापूर, थोडंफार दक्षिणी जिल्ह्यांमध्ये
वातावरण बदलण्याची शक्यता पुढे आहे, परंतु आज फार वातावरण बनेल असं वाटत नाही. त्याचप्रमाणे उद्या देखील याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर भागामध्ये, अहिल्यानगर पश्चिम आणि नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, बीड आणि नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली भागात उद्या थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आणि रात्रपाळी देखील करण्याची शक्यता आहे या भागामध्ये वातावरण. त्यामुळे आपल्याला 2 तारीख आणि 1 तारखेला जे काही परिणाम होतील महाराष्ट्रामध्ये ते महत्त्वाचे आहेत. 2 तारखेला पुन्हा गारपिटीचा अंदाज आहे, तो आपण पुढील अंदाजात बघू. आज रात्री आयकॉन मॉडेलनी फारसं वातावरण दाखवलेलं नाही. आपण जरी बारकाईने बघितलं तरी एवढे काही कुठे फार मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. मात्र उद्यापासून वातावरण पुन्हा पावसास पोषक होईल आणि मग सातारा, कोल्हापूर, अगदी पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर किंवा नांदेड या भागात वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि उद्या रात्री उशिरापर्यंत हे पावसाळी वातावरण राहणार आहे. गारपिटीचा प्रभाव रात्री देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अगदी लातूर, धाराशिवपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आणि आपण बघतो की मोठी गारपीट आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 तारखेला होताना दिसते, साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये. त्यामुळे हा एक मोठा प्रभाव 2 तारखेला आयकॉन मॉडेलने दाखवला आहे. महाराष्ट्रात खूप जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याच्यावर आपण उद्या पुन्हा एकदा आढावा घेऊयात. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.